टिकत नाही अशा प्रकारची चर्चा विधानसभेच्या सभागृहात झाली। मात्र मी विधानसभेत सांगितलं की आमची परतूरची जिल्हा परिषदची शाळा मोडकळीस झाली होती। इंग्रजांनी रूम बांधल्या होत्या किंवा रजाकारांनी बांधल्या होत्या, कोणी बांधल्या कोणाला माहित नाही। निजामकालीन बिल्डिंग होती ती आणि इथं विद्यार्थी हळूहळू खूप कमी झाले, 100 वर आकडा आला आणि ही शाळा बंद पडते का काय अशा परिस्थितीत भगवानराव मोरे या शाळेचे अध्यक्ष झाले। राहुल भाईला सांगितलं की ही शाळा जिल्हा परिषदेची तू दत्तक घे आणि याच्यावर नीट लक्ष दे। भगवानराव मोरे आणि राहुल भाई आणि आमचे सगळे शिक्षक यांनी मेहनत घेतली। नंतरच्या काळात काटे महाराज यांचे अध्यक्ष झाले आणि मग हे जे काही वैभव जे दिसतं तर हे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी इथं जे काही झाडं लावलेली आहेत, शोची झाडं आहेत, आता ही लिंबाची झाडं आहेत, वडाची झाडं आहेत, पिंपळाची झाडं आहेत, हे निसर्गरम्य एखाद्या कोकणातल्या शाळेसारखी शाळा हिरवीगार अशा प्रकारचं हे चांगलं वातावरण इथलचं गार्डन। बिल्डिंग तर कुणी देतं, पैसे येत राहतात, पण त्या बिल्डिंग नीट ठेवणं, त्याचं देखभाल करणं, त्याची रंगरंगोटी करणं, त्याच्यावर नजर ठेवणं आणि शाळा ह्या सगळ्या गोष्टी तर चांगल्या केल्या। शिक्षक आणि आमचे संचालक मंडळ यांनी हे तर चांगलं केलंय। आम्ही बिल्डिंग बांधून दिली, पैसे दिले, 15 रूम द्या, 15 रूम दिल्या, 10 रूम द्या, 10 रूम दिल्या। मुस्लिम समाजाच्या काही लोकांनी इथं गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला। आमच्या काही महिला शिक्षिका आहेत, आमचे काही विद्यार्थी आहेत, यांची काही मधल्या काळात छेड झाली आणि पोलिसांना सांगून मग हे जे काही गुंडगिरी करणारे किंवा मुलींना छेडणारे किंवा महिला शिक्षकांना छेडणारे यांचा बंदोबस्त आपण केला। त्या समाजाची बैठक घेतली, त्यांना समजून सांगितलं आणि मुस्लिम समाजाची उर्दू शाळा ही सगळी गावात होती आणि या शाळेमध्ये सत्कारासाठी मला बोलवलं। मी त्या सत्काराला गेलो आणि ती बिल्डिंग कधीही पडू शकते अशा प्रकारची बिल्डिंग होती। मुलं आणि मुली 400 विद्यार्थी होते। ही बिल्डिंग पडेल आणि ही सोन्यासारखी लेकरं त्याच्यामध्ये दबतील अशा प्रकारची भीती व्यक्तिगत मला वाटली। मग मी आमच्या या शाळेच्या अध्यक्षांना, हेडमास्टरला, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतला आणि त्यांना सांगितलं की गावातली बिल्डिंग कधी पडू शकते आणि नवीन बिल्डिंग निर्माण करणं, त्याला पैसा आणणं आणि पावसाळ्यात हा अपघात झाला तर दुर्दैवानं हे सगळं वाईट होईल आणि आमचे सगळे पदाधिकारी यांच्याशी चर्चा झाली, समजून सांगितलं आणि मुख्य या जिल्हा परिषद मधली जी काही 16 खोल्या आहेत आपण त्या उर्दू शाळेत दिल्या। शेवटी ती लेकरं आहेत, शिकली पाहिजेत, दगड मारण्यापेक्षा, तलवारी घेऊन फिरण्यापेक्षा डॉक्टर झाली पाहिजेत, वकील झाली पाहिजेत, आपल्या लेकरांच्या बरोबरने शिकली पाहिजेत आणि इथची जी गुंडगिरी होती, इथं जी मुलींची छेडछाड होती किंवा इथं जे काही शिक्षकांना त्रास दिला जात होता ते ऑटोमॅटिक बंद झालं। आता हे पॅकेज जे आहे जिल्हा परिषदेचं हे स्वतंत्र केलं, पलीकडे ती उर्दूची शाळा आपण स्वतंत्र केली म्हणजे आपला त्यांना त्रास नको, आपण तर देतच नाही, पण त्यांच्यातल्या काही प्रवृत्ती होत्या त्यांनाही समजून सांगितलं आणि पोलिसांनी त्यांच्या भाषेत सांगितलं, 4 जण मला ठोकूनही काढले आणि आता ते 2 युनिट स्वतंत्र झालेले आहेत। आज जे काही वृक्षारोपण झालेलं आहे, ही झाडं पाऊस पाडणारी झाडे, मराठवाड्यात वाळवंट झालेला आहे। मी मंत्री असताना दरवर्षी 8 कोटी आम्ही डीपीटीसी मधून मी कलेक्टरला सांगून 8 कोटी रुपये द्यायचो, रोपं तयार करायची, रोपं टेम्पो मध्ये टाकायची सरकारच्या पैशानं, डीपीटीसीच्या पैशानं आणि ती रोपं सार्वजनिक वनीकरण विभागानं त्या ग्रामपंचायतीला 3000 झाडं नेऊन द्यायची। अशा जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला 3-3 हजार झाडं दिले, पोहोच दिले आणि आष्टी सारख्या ग्रामपंचायतीला 10,000 झाडं दिली। आपल्या प्रत्येकाच्या घरापुढं झाडं लावा, आपल्या शाळेत झाडं लावा,
आपल्या स्मशानभूमीत झाडं लावा आणि पाऊस पडणारी झाडं लावा की जे पाऊस पाडू शकतात. मराठवाड्यात वारंवार दुष्काळ का पडतो, तर मराठवाड्यात पाऊस का पडत नाही, तर त्याची कारण आहेत की जे देशी झाडं आहेत. याची एक मी कार्यशाळा घेतली होती पंढरपूरला आणि त्या कार्यशाळेला महाराष्ट्रातले 1,500 कीर्तनकार बोलवले होते, नामांकित मोठमोठे भागवताचार्य, रामायणाचार्य, आणि यांना सगळ्यांना पंढरपूरला बोलवलं. सगळ्यांचं जेवण ठेवलं, सगळ्यांचा चहा ठेवला आणि वृक्षारोपणवर त्यांच्याकडून काही माहिती घ्यावी. आणि त्यांनी वृक्षारोपणाचं महत्व महाराष्ट्रातल्या 13 कोटी लोकांना जाऊन समजून सांगावं. कीर्तनातले 10 मिनिटं झाडावर बोलावं आणि कीर्तनातले 5 मिनिटं स्वच्छतेवर बोलावं. अशा प्रकारची ती 1,500 महाराजांची कार्यशाळा पंढरपूरला काटे महाराज झाली. मग मी एकाएकाला म्हणलं, महाराज विठ्ठल महाराज तुम्ही बोला, प्रस्तावित करा. हे म्हणतात त्याला प्रस्तावित करा, हे म्हणतात त्याला प्रस्तावित करा. आणि स्वच्छतेवर झाडावर बोलायचं तर कोणीतरी अगोदर वाचा फोडली पाहिजे. कोणीच बोलत नव्हतं. मग बोधले महाराज, प्रकाश महाराज बोधले, वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ते म्हणाले, मंत्री साहेब झाडावर तुम्हीच बोला आणि स्वच्छतेवर तुम्हीच बोला, तुमचं खातं आहे. मग मी वृक्षारोपणावर बोललो की मराठवाड्यात दुष्काळ पडतो, झाडं नाही म्हणून दुष्काळ पडतो. आणि जी झाडं लावली पूर्वीच्या सरकारनं, ही टीका नाही, जी झाडं लावली ती वांजोटी झाडं लावली. आणि वांजोटी झाड म्हणजे काय? अशोकाचं झाड. त्याला सावली पडते त्याची? नाही. त्याला काही फळं येतात? नाही. अशोकाच्या झाडापासून ऑक्सिजन मिळतो? नाही. अशोकाच्या झाडाचा काहीच उपयोग नाही. अशोकाचं झाड म्हणजे देखणं आहे, सुंदर आहे, पण त्याला मुलंबाळच होत नाही ना, वांजोटं झाड आहे. असं मी त्या कार्यशाळेमध्ये बोललो. आणि मी थोडा वेळ धडक, मी कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोललो की पूर्वीच्या सरकारनं वांजोटी झाडं लावली. मला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले, बरोबर तुम्ही आता मंत्री झाला, तुम्ही विरोधी पक्षनेता नाहीये. मी म्हणलं, साहेब जे खरं ते बोलतोय मी की मराठवाड्यात दुष्काळ पडतो. दुष्काळ पडला की शेतकऱ्याची पिकं जातात. शेतकऱ्याची पिकं गेली की सरकारला तिजोरी रिकामी करावी लागते. झाडाचा संबंध पावसाशी, झाडाचा संबंध गरिबीशी, झाडाचा संबंध सरकारशी. आणि त्याच्यामुळे मराठवाड्यात आत्महत्या होत आहेत. पाऊस पडणारी झाडं लावली पाहिजे. लिंबाचं झाड, वडाचं झाड, पिंपळाचं झाड, जांभळाचं झाड, आपट्याचं झाड, सौंदळीचं झाड, उंबराचं झाड. कुठेही तुम्हाला पाणी लागत नसेल एखाद्या गावात, तर उंबराच्या झाडाखाली तुम्ही विहीर खांदा. उंबराच्या झाडाखाली तुम्ही